हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नानतो ज्ञानराजा सुपा दयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. खाली 19 नंबरच्या श्लोकापर्यंतचा विचार आणि ज्ञानाचं महत्त्व आपण विचार केलेलं होतं. दान पुण्य या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला ज्ञानापासून बऱ्याच वेळा दूर घेऊन जाऊ शकतात. म्हणून निष्काम कर्म हेच ज्ञानासाठी योग्य असे साधन आहे. निष्काम उपासना, निष्काम कर्म याद्वारे चित्तशुद्धीच्या द्वारे भगवंताची प्राप्ती असाच हा क्रम आहे. पण बरेच वेळा स्वर्गाची इच्छा करून यांच्याकडून हे ज्ञान निघून जातं असं माऊली बोलतात. 20 नंबरच्या श्लोकाला आपण सुरुवात करतोय. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गती प्रार्थयन्ते ते पुण्यमासादे सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिव्यै देवभोगान. वर्णन केलंय 3 वेदामध्ये. त्रिविद्या मा सोमपा वेदात सांगितलेली सकाम कर्म करणारे, सोमरस पिणारे, सोमपा शब्द वापरलेला आहे. पूत पापा पापरहित पुरुष जे आहेत ती माझी पूजा करून उपासना करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. स्वर्गती प्रार्थयन्ते स्वर्गाची इच्छा करतात. ते लोक स्वर्ग लोक प्राप्त करून म्हणजे पुण्याने स्वर्गात देवांचे भोग भोगतात. सुरेंद्र लोकम अश्नंती शब्द वापरलेला आहे. सुरेंद्र म्हणजे इंद्रलोक, स्वर्गलोक. ते पुण्याची प्राप्ती करतात आणि दिव्य असणारे जे भोग आहेत देवांचे, देव भोगान, ते सगळे भोग भोगत असतात. आता हे आपल्या वेदांत शास्त्रामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये स्वर्गाची कल्पना, नरकाची कल्पना केलेली आहे. आता मृत्यूलोकाची काही कल्पना करायची काही गरज नाही, कारण मृत्यूलोक आपल्या समोरच आहे. फक्त नरक असतो का, स्वर्ग असतो का, तर या ठिकाणी शास्त्रानं किंवा आपल्या संस्कृतीनं त्याला मान्यता दिलेली आहे. पण आता स्वर्गातून मी परत आलो असं म्हणणारं कोण भेटत नाही, किंवा मला नरकात गेलो होतो मी असा सांगणारा कोण भेटत नाही. पण त्याच्या एकूण भोगावरून त्याची कल्पना येत असते. तर इथं वर्णन केलेलं आहे 3 वेदात जे सांगितलेलं सकाम कर्म आहे. कारण वेदाचा पूर्वांग ज्याला आपण म्हणतो आहे पूर्वमीमांसा, ती पूर्वमीमांसा जी आहे वेदांताची ती सगळी कर्मकांडावरती आणि कर्माबद्दलचा मोठेपण सांगणारे आहे. त्याला उत्तर मीमांसा आपण ज्ञानाची जी म्हणतो, ती ज्ञानाची मीमांसा आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येईल याचा विचार सांगणारे आहे. तर इथं 3 वेदामध्ये जे सांगितलेलं सकाम कर्म आहे, असे सोमरस पिणारे, सोमवल्लीपासून हा रस तयार केला जातो आणि सोमरस पिणारे स्वर्गामध्ये असतात. आता नेमकं काय तो प्रकार तो काही पुराणामधून याच्यामधून सांगितलेला आहे. तर असे पूत पापा शब्द म्हणजे पापरहित झालेले पुरुष जे आहेत ते माझी उपासना करतात आणि स्वर्गातले भोग भोगतात, स्वर्गातल्या भोगाची इच्छा करतात. म्हणून 3 वेदांचं अध्ययन सोमपान करणारे, त्यामुळे निष्पाप झालेले स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात आणि इंद्रलोकास प्राप्त होऊन ते भोग भोगतात असा श्लोकाचा अर्थ आहे. 307 नंबरची उभी माऊली त्याच्यावर काय म्हणतात बघा. देख पागा किरीटी आश्रम धर्माची या राहटी विधी मार्गी कसवटी ते आपणची होती. असं बघ, आश्रम धर्माच्या आचरणाने वेदवित मार्गाला जे आपणच कसोटी होतात
तर असं कठीण अर्थ वाटते बघा. शुद्ध सोने कोणते हे कसोटीवर घासल्याने जसे कळते, त्याप्रमाणे शुद्ध वैदिक मार्ग कोणता हे ज्यांच्या आश्रम धर्माच्या आचारावरून कळतं. म्हणजे ते आदर्श आहे, हा त्याच्यातला अर्थ आहे. म्हणजे आश्रम धर्माचं काटेकोर पालन करणारे जे आहेत किंवा आचरण केल्याने ते विधीनुसार आचरण कसे करावे याचे ते आदर्श असतात. कोण? असेही यज्ञ करणारे जे लोक आहेत, आश्रम धर्माचं पालन करणारे जे आहेत. कारण चारही धर्मामध्ये व्यक्तीचे, चार आश्रमामध्ये व्यक्तीचं आचरण कसं असावं याचं वर्णन वेदांनी कर्मकांडामध्ये केलेलं आहे. ते चार जे आश्रम आहेत, ब्रह्मचर्यादी 4 आश्रम, या चारही आश्रमामध्ये, 4 आश्रम म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका बदलते. त्यासाठी आश्रमाची व्यवस्था अत्यंत सुंदर केलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रम हा पहिला आहे. आश्रम म्हणजे त्या काळामध्ये काही गोष्टी, हा तारुण्यातला काळ आहे, या ठिकाणी अध्ययन झालं पाहिजे. गृहस्थ आश्रम या ठिकाणी विधिवत मुलांना जन्म देणं, त्यांचं संगोपन करणं, दानधर्म करणं, लोकांना मदत करणं, वानप्रस्थामध्ये विचार सोडून द्यायला चालू करणं. आता हळूहळू त्या एकूण प्रापंचिक कार्यातून मुक्त होण्याची इच्छा बाळगणं आणि संन्यास म्हणजे खरोखरच त्यातून बाहेर पडणं. ह्या चारही पायरीवरती आपलं जगणं असायला पाहिजे, असं एक फॉर्मॅट आपल्याला आपल्या संस्कृतीने घालून दिलेला आहे. इथं आता जो अर्थ वापरलेला आहे तो म्हणतात की आचरण जो धर्म आहे, आश्रम धर्म ज्याला आपण म्हणतो, या आश्रम धर्माची राहाटी शब्द वापरलाय. आचरणालाच आश्रम धर्म म्हणतात. मनुष्याच्या आयुष्याचे 4 विभाग कल्पना केलेले आहे आणि 4 आश्रमाची विभागणी केलेली आहे. ब्रह्मचर्यामध्ये वेदाध्ययन, विद्यार्जन करायचं, गृहस्थानी अध्यापन करायचं, दानधर्म करायचा, यज्ञ करायचं, पैसे कमवायचे, उदरनिर्वाहाची साधनं शोधायची. वानप्रस्थामध्ये ज्ञानाचा विचार करायचा शांतपणे आणि संन्यासामध्ये माझं काही नाही असं समजून उपदेश करावा, आत्मज्ञानाचा प्रचार करावा. असं वेदांचा अभ्यास करणारे, धर्मशास्त्रात हे निष्णात झालेले गृहस्थाश्रमाची कर्मी व्यवस्थित पार पाडतात आणि त्यांच्या आचरणावरून लोकांना वागण्याचं कसं तो आदर्श कळतो. विधी मार्गा कसवटी म्हणजे ते कसोटीला उतरतात, जे आपणची होती ते आदर्श होतात इतरांचे, असे यत्न करणारे किंवा आश्रम धर्माचे पालन करणारे लोक असतात. यजन करिता कौतुके तेही वेदांचा माथा तुके, क्रियाफळेशी उभी टाके पुढा जया. अशा वेदवेत्यांनी सहज जरी यज्ञ केले, कौतुके सहज जरी यज्ञ केले, तीही वेदांचा माता तुके. 3 वेद त्याच्याजवळ नतमस्तक होतात, संतुष्ट होऊन मान डोलवतात, असं वर्णन केलेलं आहे. आणि ज्याच्या पुढे यज्ञक्रिया आपल्या फलासह उभ्या राहतात, यज्ञ केल्यामुळं त्याचं जे फळ आहे ते मूर्तिमंत उभा राहतं पुढं. क्रिया फळेशी उभी टाके पुढा जया. जी जी यज्ञक्रिया आहे त्याच्यापासून मिळणारं फळ त्यांना लगेच समोर मिळत असतं. आणि वेदवेत्याने सहज जरी यज्ञ केले तर 3 वेद प्रसन्न होतात, म्हणजे संतुष्ट होतात, मान डोलावतात. ऐसे दीक्षित जे सोमुप, दीक्षित शब्दाचा अर्थ आहे यज्ञ याग करणारे लोक, त्याचा अर्थ दीक्षित आहे. ऐसे दीक्षित जे सोमुप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तेही त्या पुण्याची नावे पाप जोडिले देख. आता इथं वर्णन करताना म्हणतात, असे जे यज्ञ करणारे जे दीक्षित आहेत, जे सोमरसाचे पान करणारे स्वतःच्याच यज्ञाची मूर्ती होतात, आपणच यज्ञाचं स्वरूप होतात. पण यज्ञासारख्या पुण्यदायक कर्मातून सुद्धा ते पुण्याच्या नावाखाली काय करतात, पापाचे धनी होतात, असं माऊली म्हणतात. तीत या पुण्याची नावे पाप जोडिले देख. वास्तविक यज्ञासारखं चांगलं पुण्यवान कर्म करतात, पवित्र कार्य करतात, पण ते करत असताना इच्छा मात्र काय करतात, स्वर्गाची. त्यामुळे पुण्य करता करता पापाचीच व्यवस्था करत असतात. कारण यज्ञ कर्मातून पापाची निर्मिती होते असा अर्थ नाही. मात्र त्यात पाप निर्माण होते का यज्ञ करण्यामुळं? नाही. कारण यज्ञादी कर्म करावीत असा वेदांचा आग्रहच अगोदरचा आहे, वेदांनी सांगितलेला आहे. वेदांनी जर कर्म करायला जर सांगितलं असेल तर ते पाप कसं असेल? परंतु कारण वेदाने सांगितलेले आपल्यावर 3 ऋण असतात. एक देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, त्यासाठी यज्ञ केलं पाहिजे. पितृ ऋण आहे म्हणून ऋषी यज्ञ, देव यज्ञ,
पितृयज्ञ करावेच लागतात. आणि हे पितृयज्ञ करणं, देवयज्ञ करणं या शब्दाचा अर्थ आहे. ऋषी यज्ञ शब्दाचा अर्थ आहे आपण व्यवस्थित अध्ययन करावं. अध्ययन केलं की जे ज्ञान देणारे जे ऋषी आहेत, मोठी माणसं आहेत, ती प्रसन्न होतात आणि त्यामुळं आपल्याला ज्ञान देतात. देवयज्ञ म्हणजे भगवंताबद्दल जे आपले काही ज्या आपल्या जबाबदाऱ्याने कर्तव्य आहेत त्या करणं, त्याचं व्यवस्थित ईश्वर उपासना करणं हा देवयज्ञ आहे. आणि पितृयज्ञ म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत अशांचा मान राखणं, त्यांची सेवा करणं, म्हणजे त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होतो. कारण या तिन्हींची ऋण घेऊनच मनुष्य जन्माला येत असतो. म्हणून ही ऋण फेडता आली पाहिजेत. ऋषी ऋण आहे, देव ऋण आहे आणि पितृ ऋण आहे. त्यामुळे या सगळ्यांची सेवा करूनच ते फेडावं लागतं. यासाठी हे करायला जर सांगितलं असलं वेदाने तर तिथं म्हणतात ना, आपणची यज्ञाची स्वरूप ती पुण्याची नावे पाप जोडले देख. पुण्याच्या ऐवजी पापाची निर्मिती का होते? कारण यज्ञादी कर्म दीक्षिताकडून जी केली जातात ती निष्काम बुद्धीने केली जात नाहीत. आणि म्हणून स्वर्गादी असणारी जी नश्वर फलं त्याला प्राप्त होतात. मग खऱ्या अर्थानं पापच केलं की नाही? जर स्वर्गप्राप्तीसाठी जर यज्ञ केले असतील तर ते पापच आहे असं माऊलीनं सांगायचं आहे. आणि पुण्यप्राप्तीच्या नादात ती पापाची निर्मिती करतात. ऐशे दीक्षित जे सोमप, जे आपणची, सोमप म्हणजे सोमरसाचे पालन करतात, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, आपणच यज्ञ स्वरूप होतात, तेही ते या पुण्याची नावे पाप जोडले देखील. चांगलं कार्य करतात ते, पण चांगलं कार्य करून सुद्धा ते निष्काम नसतं. जे श्रुतित्रया ते जाणूनी शतवरी यज्ञ करुनी यजलिया माते चुकुनी स्वर्गावरती. यजलिया माते चुकुनी, कारण ते तिन्ही वेदांना जाणून घेतात. श्रुती त्रयाते जाणूनी, श्रुती शब्द वेदाला वापरलेला आहे. त्रय म्हणजे तीन वेद. श्रुती त्रयाते जाणूनी, तिन्ही वेदांना जाणून शतवरी यज्ञ करुनी, 100वर यज्ञ करून, पण यजलिया माते चुकुनी स्वर्गावरती, मला डावलून स्वर्गाची इच्छा करतात. हे तरच खरी तिथं आपल्या ठिकाणी हेच आहे. आपण प्रपंच करतो, सगळं करतो. आता यज्ञाचे दिवस संपलेले आहेत. आता यज्ञ कोण करायला लागले? पण आता हा प्रपंच हा यज्ञच आहे ना. आणि या प्रपंच यज्ञामध्ये प्रपंच करत असताना सगळ्या ठिकाणी आपली सकामताच आपल्याला दिसून येते. म्हणजेच स्वर्गाच्या प्राप्तीची, देवप्राप्तीची इच्छा कोण करत नाही. प्रपंच करत जर त्यानं प्रपंचाच्या मार्गाने देवप्राप्तीची जी इच्छा जर केली तर खरंच तो प्रपंच विठ्ठलमय बनून जाईल. पण होते काय? तसं होत नाही. यजलिया माते चुकुनी स्वर्गावरती, स्वर्गावरती म्हणजे स्वर्गाला माळ घालतात. वरती वरण करणं म्हणजे काय करणं? स्वीकारणं. वरती म्हणजे त्याचा स्वीकार करतात, स्वर्गाची इच्छा करतात. म्हणून वेद विद्या प्राप्तीसाठी त्यांनी खूप श्रम घेतलेले असतं. कमी प्राप्त करतात काय? वेदांचा अभ्यास करतात, श्रुतीचा अभ्यास करतात. परंतु यज्ञाची देवता विष्णू आपण म्हणूया, त्याची इच्छा न धरता स्वर्गाची कामना, म्हणून ते परमात्म्याला मुक्तात, देव प्राप्त होत नाही. आणि त्यामुळं अंतवंत असणाऱ्या स्वर्गाची प्राप्ती झाली. का उपयोग आहे त्याचा? मला या यजलिया काय म्हणतात? मला डावलून यजलिया माते चुकुनी स्वर्गावरती. माते म्हणजे मला, भगवंत म्हणतात मला चुकून, मला डावलून ते स्वर्गाचा विचार करतात. माऊली म्हणतात ना, किंबहुना ऐशे भजन ते संसाराची ती साधन. कसलंही आमचं भजन जरी असतं ते संसाराचं साधन. येर फळ बघतो स्वप्न नाव भरी दिशे. स्वप्नवत असतं ते. त्यातला मिळणारा जो फळ आहे ते फळ काय उपयोगाचं असतं? जे नाशवंत फळ मिळणार आहे हे अभाग्याचं लक्षण आहे असं माऊली बोलतात. जैसे कल्पतरू, आता दृष्टांत 2 दिल्यात बघा 2 ओळीमध्ये. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये दृष्टांत, दुसऱ्या ओळीमध्ये त्याचा सिद्धांत. जैसे कल्पतरू तळवटी. कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष, तळवटी म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली बसून, बैसोनी झोळीये देतशे गाठी, आपल्या झोळीना गाठी बांधत बसतो. मग निदेवे निघे किरीटी दैनीची करू. एखादा असा भिकारी कल्पवृक्षाच्या खाली बसून झोळीला गाठी मारत बसतो आणि स्वतःच दारिद्र्य किंवा दैनी करण्याकरता, दारिद्र्याचं दुःख भोगण्याकरता भिक्षा मागायला जातो. बसतोय कुठं? कल्पवृक्षाच्या खाली. आता वास्तविक कल्पवृक्षाकडनं मागून घ्यायला पाहिजे होतं.
परमात्मा हा कल्पवृक्ष आहे, त्या परमात्म्याला सोडायचं आणि विषयरूपी दारामध्ये भिक्षा मागायला जायचं. भिक्षा कुठली? पंचविषयाची भिक्षा. 5 विषय जे आहेत त्या 5 विषयाची भिक्षा मागायला तो बाहेर फिरतो. दोन्ही वेळ एकत्र बघा. तैसे शतक्रतू यजले माते, तसं 100 यज्ञाच्या द्वारे इप्सिताती स्वर्ग सुखाते. इप्सितात म्हणजे इच्छा करतात. आता पुण्य की निवृत्ती पाप नव्हे. मग हे काय खरंच काय पुण्य आहे? हे काय पाप नव्हे काय? माऊली म्हणतात 100 दीक्षित हे आहेत, हे 100 यज्ञांनी माझी उपासना करतात आणि स्वर्गाच्या सुखाची इच्छा करतात. आता हे पुण्यकर्म असून सुद्धा खरं बघायला गेलं, निवृत्ती खरं बघायला गेलं तर ते पापच नाही का, असा प्रश्न विचारलाय. पाप नव्हे, निवृत्ती खरंच. आता पुण्य की निवृत्ती पाप नव्हे, खरंच ते पुण्य नसून पाप नाही का, म्हणजे पापच आहे असं सांगायचं आहे. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी आपण करून घ्यायचं. वृक्षाच्या खाली बसून, कल्पवृक्षाच्या खाली बसून एखादा अभागी आपल्या फाटक्या झोळीला गाठी मारतो. गाठी मारणे शब्दाचा अर्थ काय? एकत्र बांधणं. आता भिक्षेला जाताना ती झोळी तयार झाली पाहिजे ना. ती झोळी नावाचं कापड असतं, त्या कापडाला व्यवस्थित गाठी मारल्या की तिची झोळी तयार होते. आणि ती झोळी गाठी मारत बसतो. कुठं बसतोय हा? कल्पवृक्षाच्या खाली. आणि तिथून उडतो आणि दारिद्र्याचं दुःख भोगायला भिक्षा मागायला जातो. आपण विषयांच्या दारामध्ये असंच आहे. त्याचे सुख तुम्ही नाही देखिल्यावरी मग दारोदारी न हिंडालं म्हणतात संत. त्याचं सुख एकदा परमात्म्याचं जर तुम्ही अनुभवलं तर दारादारात प्रत्येक ठिकाणी झोळी घेऊन भिक्षा मागणार नाही तुम्ही. कल्पवृक्षाच्या खाली बसून सुद्धा चुकीचा विचार आणि चुकीचं इच्छा आपण करत असतो. आणि कल्पवृक्ष कोण आहे माहिती आहे काय? परमात्मा जो आपल्याजवळच असतो. मग दारिद्र्य भोगायची काय गरज आहे काय? तसं हे दीक्षित जे आहेत यज्ञ करणारे 100 यज्ञ करतात, माझी उपासना करतात, केवढं प्रचंड कष्ट घेतात, पण स्वर्गाच्या सुखाची इच्छा करतात. जे सुख नाशवंत आहे त्या स्वर्ग सुखाची इच्छा करतात. आता हे पुण्यकर्म खरं आहे, हे पुण्यकर्म आहे का नाही 100 यज्ञ करणं, पण पुण्यकर्म असून सुद्धा खरे पाहता पापच आहे. म्हणून म्हणतात ते कसं? आता पुण्य की निवृत्ती पाप नव्हे, ते खरंच पापच आहे. कारण वास्तविक या पुण्यकर्मातून चित्तशुद्धीधारा परमात्म्याची प्राप्ती व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे शाश्वत सुख आहे त्या शाश्वत सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे होती. पण त्याच कर्मानं स्वर्गामध्ये असणारी जी विनाशी सुख आहेत त्याचीही अपेक्षा करतात. म्हणून निसंशय निवृत्ती, निसंशय ते पापच असते. म्हणजे जरा सुद्धा शंका नाही, ते पापच असतं स्वर्गाची इच्छा केल्यामुळं. म्हणून दोन्ही उभेमध्ये एक दृष्टांत पहिल्यांदा दिला आणि त्याचा सिद्धांत सांगितला. म्हणून मजविन पाविजे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्यमार्ग, ज्ञानीय ते उपसर्ग हानी म्हणती. आता ज्ञानी म्हणजे संत. जे संत काय म्हणतात ते जरा विचार केला पाहिजे. माझ्या प्राप्ती वाचून स्वर्ग प्राप्त करून घ्यावा हा अविचारी लोकांचा पुण्यमार्ग आहे. मजविन पाविजे स्वर्ग, भगवंताचा प्राप्ती करायची सोडून मजविन पाविजे स्वर्ग, स्वर्गाची प्राप्ती करून घेणं तो अज्ञानाचा पुण्यमार्ग. मार्ग पुण्यमार्ग आहे, मात्र पुण्यप्राप्तीचा मार्ग आहे. ते काय पाप नाही. पण पुण्यमार्ग असलं तरी ज्ञानियात ते उपसर्ग, विचारी लोक त्याला विघ्न म्हणतात. उपसर्ग म्हणजे त्रास, उपद्रव. उपसर्ग म्हणजे नुकसान. ज्ञानी लोक त्याला नुकसान म्हणतात. अज्ञानी मानवाला माऊली सांगतात माझ्याऐवजी स्वर्गसुखाची प्राप्त करून देणारा जो मार्ग आहे तो पुण्यदायी वाटतो. पण ज्ञानी लोक संत मंडळी त्याला विघ्न आहेत, त्रासदायक आहेत, हानिकारक तो मार्ग आहे असं म्हणतात. कारण भगवंताशिवाय स्वर्गप्राप्तीचा विचार हा अविचार आहे. पण विचारी लोक त्याला नुकसान समजतात. इंद्रापदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. तुकाराम महाराज बोलून जातात बघा. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. इंद्रादी पदांचा जो भोग आहे तो भोग नव्हेच, उलट भवरोग आहे. भवरोग म्हणजे काय? जन्म मरण रूप संसार आहे. कारण तो परत आपल्याला जन्माला घालतो. आणि म्हणून ज्ञानी लोक त्याला त्या मार्गाने जाऊ नका म्हणतात. यज्ञ करा, खूप यज्ञ करा, पुण्य कमवा, पण ती निष्काम असतील
निष्काम कर्म असतील तर ते पुण्य आपल्याला परमात्म प्राप्तीसाठी उपयोगाला येईल, नाही तर खर्ची पडतं. साधी गोष्ट आहे. मग आपण जे मागतो त्यासाठी खर्च करावा लागतो. आणि पुण्य केलं, नाम घेतलं, दान केलं, सगळं केलं, पण त्या बदल्याला काहीतरी देवाकडे मागून घेतल्यावर ते खर्च झालं की नाही. पण काय मागावं हाही मुद्दा आहेच. इथं ज्ञानी लोक मात्र स्वर्ग का मागून घेत आहे म्हणतात, परमात्म्याला का मागून घेत नाही. त्यासाठी 100 यत्न केले तर परमात्म्याला मागून घ्या, पण परमात्म्याला मागत नाही, स्वर्ग सुखाची इच्छा करतात. आणि इंद्रादिकही ब्रह्मादिक सुखदे दुःखाची शिराणी तुकाराम महाराज म्हणतात. ते चित्त जणी जडो दिशी समचरण दृष्टी विठेवरी साजरी, या अभंगामध्ये ओळ येते बघा ती. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते चित्त जनी जडो दिशी, तू चित्त तिथं देऊ नकोस. ब्रह्मादिक पदाना इंद्रादिक पदाना नाश आहे. काही वर्षानंतर, खूप वर्ष लागतील, काही वर्षानंतर त्या पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. कारण स्वर्गप्राप्तीने मनुष्य जन्म मृत्यूरूपी संसारातून मुक्त होत नाही. म्हणून स्वर्ग सुखाच्या भोगाने मिळवलेले जे पुण्य आहे ते संपत जातं, त्याला क्षय असतो. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय झाला की अधोगतीला जातात. आणि अधोगत शब्दाचा अर्थ आहे मृत्यू लोकामध्ये येतात. ऊर्ध्वगती म्हणजे स्वर्गलोक आणि अधोगती म्हणजे मृत्यूलोक, परत मृत्यूलोकामध्ये येतात. कर्माने प्राप्त होणारे जेवढे म्हणून भोग आहेत ते सर्व नाशवंत आहेत असं ज्ञानी जाणतात. जेवढं जेवढं कर्मानं प्राप्त होणार आहे, कर्मजन्य आहे, तेवढं तेवढं नाशवंत आहे. जे जे कर्मधर्म नाशवंत, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे त्या प्राप्तीसाठी ते सकाम कर्म करत नाहीत असं असे ज्ञानी जाणतात. ज्ञानी म्हणतात की त्यासाठी सकाम कर्म करू नका, निष्काम कर्म करा. पण अविचारी लोक तात्कालिक सुखाचा विचार करतात आणि पुण्यप्राप्तीद्वारा, यज्ञाद्वारा, दान धर्माच्या द्वारे स्वर्ग मागून घेतात. स्वर्गाच्या सुखाची अभिलाषा म्हणजे जरा वरच्या दर्जाचं सुख आहे, पण तेही आपल्या जन्म मृत्यूला कारण होणारच आहे. कारण ते भोग संपतात, संपलं की मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, हे वर्णन केलेलं आहे. म्हणून मजवद पाविजे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग, ज्ञानी त्या ते उपसर्ग हानी म्हणती, एरवी तरी नरकीचे दुःख. आता काय सुंदर उभी टाकली बघा. पावनी स्वर्गा नामकी सुख. स्वर्गाला सुख का म्हणायचं तर नरकातलं दुःखाचा तुलना करता तर स्वर्गातलं सुख वाटतं. त्या वाचूनी नित्यानंद गा निर्दोक ते स्वरूप माझे. पण माझं स्वरूप नित्यानंद आहे, माझ्या ठिकाणी ब्रह्मानंद प्राप्त होतो. नरकाचं दुःख आहे त्याच्यापेक्षा स्वर्गात चांगला आहे म्हणून ते स्वर्ग सुखाचा वाटतो, बाकी स्वर्ग सुखाचा नाही, नरकापेक्षा जरा चांगला आहे, एवढंच आहे त्याच्यात फरक. म्हणून एरवी तरी नरकीचे दुःख, पापाने जे नरकाचं दुःख प्राप्त झाल्यावर त्या दुःखाच्या सापेक्ष स्वर्गाला सुख हे नाव आहे. पावोनी स्वर्गा नामकी सुख. परंतु या सापेक्ष सुखाशिवाय कमी जास्त न होणारा असा अखंड अबाधित जो आनंद आहे तो परमात्म्याचं स्वरूप आहे. वाचुनी नित्यानंद गा निर्धोक. निर्धोक म्हणजे निर्दोष, एकदम शुद्ध, निर्धोक शब्द वापरलेला आहे. नित्यानंद म्हणजे कधीच न खंडित होणारा आनंद, नित्यानंद असं स्वरूप आहे भगवंताचं. पण आपण तिकडं लक्ष देत नाही. म्हणून नरकाचं दुःख आणि स्वर्गाचं सुख. स्वर्गाचं सुख का म्हणायचं माहिती आहे तर नरकाकडे पाहून कम्पॅरेटिव्हली त्याचा विचार केलेला आहे. वास्तविक पाहिलं तर नरकातील दुःख पाहून स्वर्गाला सुख हे नाव प्राप्त झाले. पण या दोन्ही विरहित म्हणजे नरकही नाही आणि स्वर्ग नाही असा दोषहीन असा जो माझा ब्रह्मानंद, नित्यानंद, अखंड आनंद आहे हे माझं स्वरूप आहे. आणि या सापेक्ष सुखापेक्षा कमी जास्त न होणारा, अखंड असणारा, अबाधित असणारा अक्षय आनंद मी आहे. त्या आनंदाचा क्षय कधी होत नाही. एकदा भगवंत स्वरूप झालं की पुन्हा येण्या जाण्याच्या ये जा कुंडली या धावा तृष्णेची या. आता येणं जाणं थांबलं, आता आम्ही येणार नाही, आम्ही जाणार नाही. जाणं येणं जेव्हा
कशाचं द्योतक आहे? परमात्म्याचं. एकदा परमात्मा स्वरूप झालं की त्याला या मृत्यूरूपी संसारामध्ये यावं लागत नाही. पण नरकात दुःख आहे म्हणतात आणि स्वर्गात सुख आहे. कशावरून स्वर्गात सुख आहे? नरकातलं दुःख बघून एवढंच सांगायचं आहे. नरकात भोगायला लागणाऱ्या यमयातनेच्या तुलनेमध्ये तिथे यमाच्या यातना असतात, स्वर्गीय सुखाला सुख म्हणायचं, बाकी काही नाही. पण या दोन्हीपेक्षा जो वरचढ आनंद आहे, जो शाश्वत आनंद आहे, तो भगवंताचा आहे. कारण नरकामध्ये कृमी कीटकांचा, पशुपक्ष्यांचा तिथं जे दुःख असतं त्या दुःखाशी तुलना केली नाही. माणसापेक्षा विचार केला तर बघा, पशुपक्ष्यांना, कृमी कीटकांना जास्त दुःख आहे की नाही? आहे. आपल्यापेक्षा जर तुलना केली तर मात्र त्यांचं सुख दुःख ते त्यांच्या तृप्तीनं बरोबरच असतं. नरकातील कृमी कीटक जे आहेत किंवा पशुपक्षी जे आहेत ते दुःखाशी तुलना केली तर स्वर्ग सुखाला सुख म्हणायचं, बाकी काय नाही. पण हे स्वर्ग सुख अनित्य आहे, सुख म्हणता येत नाही त्याला. म्हणून परमात्म्याच्या सुखाव्यतिरिक्त सर्व सुख अनित्य आणि दुःख मिश्रित असतात. सगळी सुख जी आहेत ती दुःखानंच वेढलेली असतात. त्याला सुख म्हणायचं नसतं, पण अंती त्याचं दुःखातच रूपांतर होतं. कधीही बघायचं, आपण जे जे म्हणून प्रपंच गोष्टीमध्ये करत असतो त्या गोष्टी सुखासाठीच करतोय का नाही? मग सुखासाठी करू सुद्धा आपल्या वाट्याला दुःख काय येते सांगा? त्याचा अर्थ असा आहे, जे जे म्हणून विषयजनित सुख जेवढं आहे त्याने सौख्य होणार नाही. समर्थ म्हणतात विषयजनित सौख्य होणार नाही. वाटतंय आपल्याला अरे बाबा नरकापेक्षा बरं, एवढंच, बाकी काय त्यामुळे काय होतंय काय नाही, काही फरक पडत नाही. आहे तसं ते दुःखच आहे आणि ते दुःख मिश्रित सुख म्हणूया. पण ज्या सुखामध्ये दुःखाचा अंश सुद्धा नसतो ते सुख अधिक असं गणलं जातं, ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून पशुपक्ष्याच्या सुखापेक्षा मानवाचं सुख अधिक वाटतं मात्र. बरोबर आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये आपण पांघरून घेऊन झोपतो, तसे पशुपक्ष्यांना पांघरून मिळते का बघा? थंडीच्या दिवसामध्ये त्यांना जे आम्हाला इच्छा पाहिजे ती होते, ती खायला मिळते, तसं त्यांना मिळते का बघा? हे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुलनेनं त्यांच्यापेक्षा माणसाचं सुख चांगलं आहे. पण मनुष्य सुखापेक्षा स्वर्गातील सुख अधिक ठरतं. नरकातलं एक सुख, एक मृत्यू लोकातलं आणि तिसरं आहे स्वर्ग लोकातलं. परंतु मनुष्याच्या विषय सुखामध्ये असणारे जे पारतंत्र्य आहे, सुख काय सहज भोगता येते का? की मला इच्छा झाली म्हणून सुख भोगता येते? नाही, माझं सुख कुणावर तरी अवलंबून आहे. आणि जे कुणावर तरी अवलंबून जे सुख असतं ते सुख नसतं, दुःखच असतं, जे अनित्य आहे. पारतंत्र्य आहे त्यामध्ये अनित्यता आहे आणि ही अनित्यता स्वर्ग सुखामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून इच्छा, विषय व इंद्रिय ह्या तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात. याशिवाय ते सुख भोगताच येत नाही. म्हणून दोघा नाही ना, म्हणजे मृत्यू लोकामध्ये सुद्धा भोगता येत नाही आणि स्वर्ग पण अनित्य आहे. तिथं सुद्धा लढाया, चढाया, ईर्ष्या, तुलना सगळं चालू असतं. एकामेकाला देवाबद्दल काहीतरी चालू असतं. म्हणजे स्वर्गात सुद्धा जशी इकडं भांडणं चालू असतात ना, सुद्धा तिथं सुद्धा भांडणं चालू असतात. कारण सगळी सुख जी आहेत त्याला तीन गोष्टी लागतात बघा: इच्छा, विषय आणि इंद्रिय, तरच आपल्याला सुख प्राप्त होतं. आपल्याला एखादं काहीतरी खावंसं वाटणं, ही इच्छा झाली. आता इच्छा तरी व्हायला पाहिजे तरच ती मिळणार, एक. नंबर 2, ते ज्याची इच्छा केली ते समोर तरी असायला पाहिजे ती वस्तू. समजा खायची काहीतरी वस्तू इच्छा झाली तर ती वस्तू समोर असायला पाहिजे, म्हणजे विषय. ती नसलं तर सुख येणार नाही. आणि तिसरं, इंद्रिय सुद्धा चांगली कशी पाहिजेत? बलवान पाहिजेत. इंद्रिय सुद्धा योग्य असायला पाहिजेत सुख घेण्यासाठी. म्हणजे मला डोळ्याने काहीतरी पाहायचं आहे, सिनेमा पाहायचा, टीव्ही पाहायचा, पण डोळे चांगले पाहिजेत ना. किती गोष्टी आहेत बघा. डोळे चांगले पाहिजेत, टीव्ही पाहिजे, टीव्ही बघायची इच्छा पाहिजे, मग सुख होतं. मग त्याला पारतंत्र्य आहे का नाही बघा? किती पारतंत्र्यातलं सुख आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. ते सुख म्हणताच येत नाही, त्याला दुःखच म्हणायला पाहिजे. तीन गोष्टीने मिळणारं जे सुख आहे ते पारतंत्र्यातलं आहे. नंबर 2, ते जास्त काळ टिकत नाही, म्हणजे नित्य नसतं, अनित्य आहे.
त्याला नाश आहे. म्हणजे हा 2-3 आणि ते दुःख रूप आहे. पारतंत्र्य आहे, त्यामध्ये अनित्यता आहे आणि दुःख रूपता आहे. या 3 गोष्टी या स्वर्ग सुखामध्ये आहेत, मृत्यू लोकातल्या सुखामध्ये आहेत, विषय सुखामध्ये आहेत. आणि स्वर्ग सुद्धा अनित्य आहे. परंतु भगवंताचा नित्यानंद हा परमात्म्याचा गुण नसून स्वरूपच आहे त्याचं. आणि त्या आनंदाला कधी ओहोटी लागत नाही, म्हणून त्याला नित्यानंद म्हणतात. ओहोटी नसते, सतत्य असतं, म्हणजे क्रियारहित असतं. ते कुठली क्रिया करावी लागत नाही, अमर्याद असतं, अकृत्रिम असतं आणि सहज असतं. 4 गोष्टी त्या सुखाला लागू करता येतात बघा. नाम घ्यायला आपण बसलो तर त्या नामामध्ये आपण रम्मान एवढं होतं तर त्या क्रिया सगळ्या संपून जातात. आणि ते सुख जे मिळतं तो एखादा पदार्थ खाल्ल्यामुळं, बघितल्यामुळं, ऐकल्यामुळं जे मिळतं त्याच्यापेक्षा हजारो पटीने तो आनंद मोठा असतो, अमर्याद असतो, अकृत्रिम असतं. कृत्रिम म्हणजे काय? ज्याला कशाची तरी गरज असते त्याला कृत्रिम म्हणतात. हे नॅचरल आहे, अकृत्रिम आहे, सहज आहे. यासाठी धडपड जास्त करावी लागत नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, किंवा बैसोनी निवांत शुद्ध करी सुत चित्त, तया सुखांत पार नाही. तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, शांत बसलो की त्या सुखाची प्राप्ती होते, म्हणून त्याला सहज सुख म्हणायचं. पण या स्वर्ग सुखासाठी किंवा विषय सुखासाठी केवढी धडपड करावी लागते बघा. कारण तिथं क्रिया असतात, तिथं मर्यादा असतात, तिथं कृत्रिमता असते आणि स्वाभाविकपणा नसतो. या गोष्टीचा विचार जर केला तर सुख आणि ब्रह्मानंद जो आहे, विषय सुख आणि ब्रह्मानंद, यामध्ये फरकच लक्षात येतो आपल्याला. सुख हे दुःख सापेक्ष असतं आणि ब्रह्मानंद कसा असतो? निरपेक्ष असतो. सुख दुःख एकमेकात मिसळूनच येत असतात ते. आणि ब्रह्मानंद मात्र सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडे असतो. ते सुखही म्हणता येत नाही, त्याला दुःखही म्हणता येत नाही. हे सुख दुःखाच्या पलीकडे असतो. हा एक त्यातला मूलभूत फरक आहे. आणि सुख दुःख हे विकार आहेत, कारण ते बाहेरून येतात. सुख दुःख बाहेरून येतात, त्यामधून आनंदाची, हर्ष, शोक यांची निर्मिती होते. पण भगवंताचा आनंद हा हर्ष शोक रहित असतो. म्हणून तो हा त्यातला फरक आहे. आणखीन एक फरक सांगता येतो, सुख दुःखाचा मनाशी संबंध असतो. सुख दुःख मनानं अनुभवायचे असतात, पण हेच जे सुख आहे हे मनोनाशातच मिळत असतं. त्यासाठी काही पदार्थ लागतात सुख भोगायसाठी, आणि ह्या ठिकाणी पदार्थ नको आहे तरच सुख मिळत असतं, मनोनाश व्हावा लागतो. म्हणून सुख दुःख ही परावलंबी, त्यामध्ये अनुकूल प्रतिकूलता त्यातून मिळत असतात. पण ब्रह्मानंद मात्र कुठल्याही विषयाची गरज नाही, निर्विषय आहे. हा त्यातला मुख्य फरक आहे. म्हणून भगवंताचं सुख आणि विषय सुख यामधला फरक आपण बघितला. सुख हे दुःख सापेक्ष आणि ब्रह्मानंद निरपेक्ष असतो. सुख दुःख एकदम मिसळून येतात, पण सुख दुःखाच्या पलीकडे आनंद असतो. सुख दुःख हे विकार असतात, त्यातून फक्त हर्ष शोकाची निर्मिती होते, म्हणजे त्रासच होतो. पण भगवंताचा आनंद हा हर्ष शोक रहित असतो. हे सुखदुःखाच्या मनाशी संबंध असतो. आपली जी रोजची व्यवहारातली सुखदुःख आहेत ना, त्याचा मनाशी संबंध असतो. मनाने त्याचा अनुभव घ्यायचा असतो. हा अनुभव मनानं नाही, मन अमन व्हावं लागतं. मनोनाशानंतर त्याचा अनुभव येत असतो. त्यामुळं हा ब्रह्मानंद वेगळा आहे. आणि सुखदुःख ही परावलंबी असतात आणि ब्रह्मानंद हा निर्विषय असतो. सुखदुःख ही विषयावर अवलंबून असतात, पण ब्रह्मानंद हा निर्विषय असतो. म्हणून भगवंत म्हणतात, ब्रह्मानंद हे माझं स्वरूप आहे, मग तो का घेत नाहीस तू? एरवी तरी नरकीचे दुःख, पाहुनी स्वर्गा नामकी सुख, वाचुनी नित्यानंद का निर्धोक, से स्वरूप माझे वर्णन केलेलं आहे. आता पुढे म्हणतात बघा, मज येता पैसुभटा या द्विविधागा वाटा, स्वर्ग नरक या वाटा चोराच्या. काय माऊली म्हणतात बघा, जोक केलाय माऊलीने आणि आपल्याला खोचक अशा आपल्यावरती टीका केलेली आहे. ह्या स्वर्ग आणि नरक या चोराच्या वाटा आहेत म्हणून सांगितलेले आहेत. आड वाटा आहेत. त्या आड वाटून घेतले, आड वाटेनं जाऊन मिळालेलं सुख खरं नसतं.
जसं वाम मार्गाने मिळालेला पैसा वाईट असतोय ना, तसं वाम मार्गानं हे जे सुख मिळवलं जातं हे चोराचा रस्ता आहे. तू तिकडे लक्ष देऊ नको. का येता पै सुबटा, माझ्याकडे येताना. सुबटा म्हणजे अर्जुना. या द्विविधा म्हणजे दोन प्रकारच्या काय आहेत वाटा, चोराच्या आडवाटा आहेत. मग त्यामधलं स्वर्ग नरक या वाटा चोराच्या माझ्याकडे येत असताना माझ्यापासून भलतीकडे नेणाऱ्या ज्या वाटा आहेत, म्हणून त्याला आडवाटा शब्द वापरलाय. या स्वर्ग आणि नरक या दोन आडमार्ग आहेत, त्या चोराच्या वाटा आहेत. आणि चोराच्या वाटेने गेलं तर रस्त्याला कोणतरी लुटू शकतं, आपल्याला आपला घात करू शकतं. पण चोराचा रस्ता कधी राजमार्ग निवडावा. आणि राजमार्ग म्हणजे भगवंताकडे जाणारा रस्ता आणि विषयांकडे जाणारा रस्ता हा चोरांचा रस्ता आहे असं माऊली म्हणतात. म्हणून स्वर्ग आणि नरक प्राप्तीचं साधन असलेल्या आणि पुण्य पापाच्या दोन वाटा आहेत, त्या चोरांच्या आडवाटा आहेत. कारण या स्वर्ग आणि नरक म्हणजे पुण्य आणि पाप या दोन्हीच गोष्टीची प्राप्ती त्यातून होते ना. त्यामुळे म्हटलं काय, स्वर्ग आणि नरक ही प्राप्तीची साधन असलेलं पुण्य आणि पाप याच्या दोन वाटा आहेत. एक पुण्याची वाट, एक पापाची वाट, पण दोन्ही वाटा चोराच्याच आहे. पुण्य मिळवलंच तरी ते वाम मार्गाचं चुकीचं आहे. का, त्या पुण्याला क्षय आहे म्हणून. आणि म्हणून त्या चोराच्या वाटा आहेत. चोर जसा काय करतोय, मुख्य रस्ता सोडून आटवाडीने जातो ना. त्यामुळे माझ्या प्राप्तीसाठी शुद्ध पुण्याची वाट सोडून स्वर्ग नरकाकरता सकाम आणि ते पुण्यपाप तयार करणारी जी आडवाट आहे, त्या आडवाट्यानं का जातोस? माझ्या प्राप्तीसाठी शुद्ध पुण्याची वाट पकड. ही चोर वाटा पकडू नकोस. आणि चोर वाटा दोन आहे. कोणत्या आहे? एक स्वर्गाकडे जाणारी आणि एक नरकाकडे जाणारी. दोन्ही वाटेचा तू अभ्यास कर. तिथं तुझी लुबाडणूक होण्याची शक्यता आहे, तुला त्रास होण्याची शक्यता आहे. कारण ती आडवाट आहे, मधला मार्ग आहे, तो काट्याकुट्याचा मार्ग आहे, अडखळ्याचा मार्ग आहे, अडथळे आहेत त्यामध्ये, संकट आहेत त्यामध्ये. आणि तुला सुखाची प्राप्ती, नित्य सुखाची प्राप्ती तिथं होणारच नाही. तुला सुखदुःख पाहिजे असतील तर पाप पुण्याचा मार्ग आहे आणि तो चोराचा मार्ग आहे. आणि जर तुझं शुद्ध पुण्य असेल म्हणजे निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त केलेलं जे पुण्य आहे ते शुद्ध पुण्य असेल, ते माझ्याकडे घेऊन येतं. म्हणून परमात्म प्राप्तीतील अडथळं, कुठला अडथळा कोणता असेल तर स्वर्ग आणि नरक. नरक काय होतो का, आपल्याला कोणाला नकोच असते ना, तरी पण आपल्या कर्मानं, निषिद्ध कर्मानं नरकाची प्राप्ती होते आणि पुण्य कर्मानं स्वर्गाची प्राप्ती होते. आणि या मार्गानं परमात्म प्राप्ती होत नाही, उलट जन्म मृत्यूरूप संसारच प्राप्त होतो. म्हणून मनुष्य लोकातून स्वर्गाला किंवा नरकात जाता येते. फार मोठं स्टेशन आहे मनुष्य लोक. मनुष्य लोक म्हणजे माझा देह हे चांगलं जंक्शन स्टेशन आहे, जिथून गाड्या सुटतात बघा, वेगवेगळ्या मार्गाला जातात. आता कुठल्या गाडीत बसायचं ज्यानं त्यांना सुरुवाला पाहिजे. अतिशय चांगलं स्टेशन आहे. हे आपल्याला स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये भेटणार नाही, फक्त मनुष्य लोकामध्ये ती सोय आहे. म्हणून मनुष्य लोकातून स्वर्गाला किंवा नरकालाही जाता येते. पुण्यकर्म फळ त्याचं स्वर्ग आणि निषिद्ध कर्म केलं तर त्याचा फळ नरक. विधीला सोडून जी कर्म केली जातात ती नरकाकडे घेऊन जातात आणि विधीनं कर्म केली जातात, धर्माला धरून कर्म केली जातात, त्यातून पुण्याची प्राप्ती होते म्हणजे स्वर्ग मिळतो. म्हणून मनुष्याला कर्माचं स्वातंत्र्य आहे. काय करायचं तर ठरव. हे देव युनित किंवा नीच युनित हे स्वातंत्र्य मिळणार नाही. त्या भोगभूमी आहे. एक भूमी आहे देवयोनी, ती पुण्य भोगणारी, आणि दुसरी आहे जी भूमी नरक, ती तिथं पाप भोगणारी युनी आहे. म्हणून कुठल्याही पशुपक्षाला पाप लागत नाही आणि कुठल्याही देवदेवतेना पुण्य मिळत नाही. ती कधीही चांगले वागतात, त्यांना पुण्य मिळत नाही. ह्याचा अर्थ पुण्य आणि पाप कुणासाठी आहे? फक्त मनुष्यासाठी आहे. चांगली कर्म करा, सुख भोगा, शुद्ध पुण्य कमवा आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. हे कुठं जमतं? फक्त तर मृत्यू लोकामध्ये म्हणजे या नरदेहामध्ये. म्हणून नरदेहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. इतर देहामध्ये जाता येत नाही. कुत्र्याला, मांजराला, पशु पक्ष्यांना कितीही पुण्य प्राप्त केली तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होणार नाही. देवलोकामध्ये सुद्धा किती चांगली कामं केली तरी सुद्धा प्राप्ती होणार नाही. कारण ती भोगभूमी दोन्ही आहे. एक दुःख भोगणारी योनी, एक सुख भोगणारी योनी. भोगल्यानंतर संपतं.
स्वर्ग हा एक प्रकारचा तुरुंगच आहे की नाही? तुरुंग तिथं बांधलंच जातं. जसा संसाराला तुरुंग म्हणतो आपण, तसा स्वर्ग पण तुरुंग आहे. जर वरच्या लोकांचा तुरुंग वरिष्ठ लोकांचा तुरुंग म्हणजे स्वर्ग, आणि नरकाला कनिष्ठ लोकांचा तुरुंग म्हणायला पाहिजे. जे पशु असतात, प्राणी पशु पक्षी असतात, त्यांचा तुरुंग म्हणजे नरक, कृमी कीटकांचा. आणि उच्च लोक जे आहेत ना, ज्यांनी पुण्य यज्ञाद्वारे कमवलेला आहे दान धर्मातून, त्यांचा मोठ्या लोकांचा तुरुंग म्हणजे स्वर्ग आहे. निष्काम कर्म सोडून काम्य किंवा निषिद्ध कर्म करणे हे चोराप्रमाणे आहे. निंद्य कर्म करून जसे चोर तुरुंगात जातात, तसं स्वर्गातल्या तुरुंगात किंवा नरकातल्या तुरुंगात आपल्याला जायला लागेल. दोनच मार्ग आहेत, पण तिसरा मार्ग जर निवडतो तो परमात्म्यापर्यंत जाणार आहे. त्याला राजमार्ग म्हणतात. आपण तिसरा मार्ग निवडावा. या दोन मार्गाने आम्ही कुठे जाणार? चोराच्या वाटा आहेत. माऊली म्हणतात ना की मगज येता सुबटा या द्विविधागास वाटा, सर्ग नरक ह्या वाटा चोराच्या आहेत. त्यामुळे चोरांनी वाईट काम केलं की त्याला कुठं टाकतात? तुरुंगात. आत्ताच आपण म्हणलो स्वर्ग हा तुरुंग आहे, नरक हा तुरुंग आहे. तसं नाही तर नरकात जावं लागेल, ना तर स्वर्गात जावं लागेल. निंदित कर्म होतात ती. वेदाने स्वर्गाधिक भोगाची भोग का दाखवलेत? मग कशाला स्वर्गाचे भोगाचं वेदाने सांगायचं? त्याचं कारण आहे की एखादा आळशी जीव आहे, त्याला कर्म प्रवृत्त करून काहीतरी आमिष दाखवायला लागतं. म्हणून स्वर्ग लोकाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पुण्यकर्म घडावे, किमान समाजामध्ये शांती राहावी. सगळे लोक दरोडेखोर व्हायला लागले तर म्हणून त्यांना सांगावं लागतंय असं असं चांगलं यज्ञकर्म दान कर्म कर, म्हणजे तुला पुण्यप्राप्तीद्वारे स्वर्ग मिळेल. का सांगतो वेद? हे स्वर्गाला जावं म्हणून सांगत नाही, तर किमान चांगलं वागू दे म्हणून, विधीचं कर्म करू दे म्हणून, निषिद्ध कर्म करू नये म्हणून स्वर्गाची आमिष दाखवलं जातं. स्वर्गाला जा म्हणत नाही वेद. स्वर्गात जा, तिथले सुख भोग घे, परमात्म्याची प्राप्ती करू नकोस असं वेदाने कुठेही सांगायला नाही. वेद म्हणतात की भगवंताचीच प्राप्ती करणं, ज्ञान प्राप्त करणं हीच गोष्ट मनुष्य यामध्ये घडली पाहिजे. पण आमिष कामा दाखवायचं स्वर्गाचं? वाईट कर्म करतील म्हणून सांगायचं की जरा पुण्यकर्म कर म्हणजे स्वर्गातलं सुख तुला मिळेल. ते सांगायचा मूळ उद्देश नसतो. त्यामुळं आठवड्यातून एक तरी उपवास कर. का? 7 दिवस तू काहीतरी खाण्यापेक्षा एक तरी दिवस करावास, हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून जीवाने किमान सकाम जे कर्म आहे करण्यास प्रवृत्त व्हावे, आणि त्यातून हळूहळू निष्काम कर्माकडे वळून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, हा मुख्य उद्देश आहे वेदांचा. एवढा करता वेदांनी सगळ्या या स्वर्गातल्या भोगांचं वर्णन केलेलं आहे. पण ते न जाणता मनुष्य जन्माची इति करविता स्वर्गप्राप्ती करून घेण्यात ऐहिक भोग भोगण्यात आहे असं वेदांचं वचन आहे असं गावभर सांगत फिरतात ते. कशासाठी करायचं ते? मनुष्य जन्माची इति करविता कशात आहे? स्वर्ग मिळाला की झालं. आपलं गेल्यानंतर फोटो करतात ना घरात, आणि त्याच्या पाठीमागे स्वर्गीय लिहितात. आता स्वर्गीय म्हणजे आता स्वर्गात गेले का नाही कुणाला माहित नसते, पण स्वर्गीय लिहायला एक मोठेपणा वाटत असतो. स्वर्गात गेले. खरा मोठेपणा कुठं आहे? ब्रह्मलीन झाले. मग आपल्याला परमपूज्य जोग महाराजांच्या समाधीवर लिहून ठेवलेलं आहे ना, तशा पद्धतीचं ब्रह्मात लीन झाले. स्वर्गही नाही, कै नाही, वै नाही, आणि स्व पण नाही. 3 शब्द असतात बघा आपल्या फोटोवर लिहिलेले. स्वर्गीय, कैलासवाशी गेले कैलासात, आणि तिसरा वैकुंठवासी झाला, म्हणजे कोणीकडे कुठंतरी झाला. एक म्हणजे जाऊन मिळाला विष्णू लोकामध्ये गेला, एक शिव लोकामध्ये तरी जातो, नाहीतर एक स्वर्ग लोकामध्ये. चांगलं वाटावं म्हणून लिहितात. तो गेलाय का नाही माहीत असते का कोणाला? परंतु खरी गोष्ट जी आहे त्या चोराच्या वाटा म्हणतात. म्हणून शुभकर्माच्या आधारे फलाची इच्छा करणं हे एक प्रकारची चोरीच आहे. चांगलं कर्म करायचं आणि त्याच्याबद्दल काहीतरी मागून घ्यायचं. म्हणून जीव हा सर्व कर्माचा करता मीच आहे असं मानतो, म्हणून चोर ठरतो. हे सगळं माझं आहे असं म्हणतो, ही चोरी आहे. सगळं आहे ते परमेश्वराचं आहे, म्हणून परमेश्वराला अर्पण करून त्याचा विचार करत नाही, तर तो माझं मालक बनतो. आणि मुळात हा ह्याच्याकडे काय नव्हतं, मुक्त होता पण बळी झाला बद्द घेऊन या छंद माझे माझे.
माझ्या माझे म्हणण्यानं अडकत राहतो. खरी गोष्ट तिथं आहे, म्हणून तो चोर ठरतो. चोर वाटा त्यासाठी म्हणलेला आहे. म्हणून मनुष्य जन्मामध्ये राजमार्ग म्हणजे कुठला, तर कर्तृत्व मत सोडावा, फलास्वाद टाकून द्यावा, निष्काम बुद्धीनं सर्व कर्म करणं आणि अंतःकरण शुद्धीच्या द्वारे परमात्मा प्राप्ती करून घेणे, हा सरळ मार्ग आहे. तो सोडून लोक काय करतात, अनित्य असलेल्या स्वर्ग सुखाच्या प्राप्तीसाठी यज्ञ यागादी व्रत दान इत्यादी कर्म करतात. वास्तविक ती चौर्य कर्म आहे. माऊलींना सांगायचं आहे, मध्ये येता पैसोबटा या द्विविधागा वाटा स्वर्ग नरुक या वाटा चोराची, यासाठी स्पष्टीकरण दिलेलं आहे. वेळ संपलेली, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.